आपलं सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. विघ्नांचा नाश करून मांगल्याचे वरदान देणारे मंगलमूर्ती श्री गणराय आणि मंगलमूर्तींच्या या मंगलोत्सवाचे प्रणेते लोकमान्य टिळक यांच्या चरणी विनम्र अभिवादन करून श्रीमंत आझाद हिंद मित्र मंडळ उपस्थित रसिक गणेश भक्तांचे सहर्ष स्वागत करीत आहे. यंदा 84व्या वर्षी मंडळाने सादर केलेला देखावा जगातील पहिला सर्जिकल लाल महालात छत्रपती शिवाजी महाराजांचं बालपण गेलं. तोच लाल महाल काबीज करून औरंगजेबाचा मामा शाहिस्ते खान त्या लाल महालाला नागासारखा विळखा घालून बसला होता. ज्या पुण्यभूमीवर शिवरायांनी सोन्याचा नांगर फिरवला होता त्याच पुण्यावर वरवंटा फिरवण्याचं स्वप्न शाहिस्ते खान बघत होता. कारण त्याच वेळी स्वराज्याचे धनी छत्रपती शिवाजी महाराज पन्हाळ्यावर सिद्धी जोहरच्या वेढ्यात अडकले होते. म्हणूनच खानाचं भावलं होतं. लाल महालात बसलेल्या शाहिस्ते खानाला रोखण्यासाठी, पुण्याचा सांस्कृतिक वारसा जपण्यासाठी आणि लाल महाल मुक्त करण्यासाठी शिवरायांना सिद्धीच्या वेढ्यातून बाहेर पडणं फार गरजेचं होतं. एकीकडे शिवाजी राजे, बाजी प्रभू आणि 600 बांधल मावळे पन्हाळ्यावरून निसटण्याचा बेत आखू लागले, तर दुसरीकडे शाहिस्ते खानाची नजर स्वराज्याची राजधानी असलेल्या राजगडावरती पडली. त्याने आपले सैन्य राजगडाच्या दिशेने पाठवले, पण त्याला हे माहित नव्हतं की राजगडावर तर प्रत्यक्ष जगदंबाच उभी होती. साहेब, आदेश द्या फक्त. आता चालून जातो दोन्ही मावळ. होय, दिसल तिथं दलिन कापा, मोर्चे बांधा आणि तोफा तयार ठेवा. इशारा केला की बाळ काढा. तोफांचा आवाज फार त्या शाहिस्त्यापर्यंत गेला पाहिजे. साहेब, शिवबा, शिवबा, साहेब, शास्ता खान है. शास्ता का मतलब शाह की सल्तनत जिसके दम पर चलती है वो. तुम लोग शिकस्त खा के भूख उठाए हमारे सामने चले आते हो. असला, इतने फौज, इतने सुरमा सरदार होने के बावजूद सिवा के लोग हमारे सामने झुकते ही नहीं है. क्यों? छोटा सा किला हासिल करने के लिए 55 दिन लगे और उसे हासिल करने के लिए खुद हमें मैदान जंग में उतरना पड़ा. क्यों? एक औरत से शिकस्त खाकर हमारे लोग भागते हैं. थोड़ी सी भी शर्म हया नहीं है आपने? लाओ गुस्ताखी माफ हुजूर, लेकिन वो शिवाजी के लोग पहाड़ से छुप के हमला करते हैं.
सिवा के पहाड़ जीतना मुश्किल है तो क्या हम समंदर तो जीत सकते हैं। गर्दन खान जी हुजूर, हम तुम्हारे कर्तव्य जानते हैं। कोंकण पर कब्जा करने की जिम्मेदारी तुम्हारी। शुक्रिया हुजूर, आप बेफिक्र रहिए। कोंकण पे कब्जा कोई मुश्किल बात नहीं, पूरा कोंकण मसल कर आपके कदमों में रख देंगे हुजूर। अल्लाह बहुत खूब। सुभान अल्लाह, बहुत खूब। यह मुहिम फतेह होनी ही चाहिए किसी भी हालत में। 3 वर्ष झाले तो खान लाल महालात ठाण मांडून बसलाय. दिवसागणिक काही ना काही वाईट खबर येतच आहे. लोकांना दहशत बसावी म्हणून खान काही ना काही कुरापात्या करतोय. आणि म्हणूनच आम्ही शाहिस्त्याच्या मार्गावर बहिर्जींना पाठवले. वय राज पारिस्फोट केलाय त्या खानानं. कोणतरी नामदार खान सरदार नेमलाय म्हणा. माणूस हा शैतान आहे, शैतान. माणसं जितकी जाऊन मारली होते ना, त्याच्या पापांचे हिशोब त्याला चुकवावेच लागतील. मुजरा राज, या बहिरीजी, खानाची काय खबर? राज उंद्याच्याला कारतलब खान 20,000ची फौज घेऊन उंबरखिंडीतून खाली कोकणात उतरतोय. तानाजीराव यांच्या पापांचा हिशोब करायची वेळ आली आहे. उद्या त्या कारतलब खानाला सह्याद्रीचं पाणी पाजूयात. मावळ्यांनी उंबरखिंडीच्या दरीत गनेमी कावा करून पूर्ण पराभूत केले आणि म्हणूनच जीवाच्या भीतीने कारतलब खान शिवाजी राजांना शरण आला. कारतलब खान उजबेगी बोला, गलती हो गई हुजूर, आपके मुल्क में हमने बदतमीजी की, इसका हमें बेहद अफसोस है हुजूर, बेहद अफसोस है हुजूर. हे राज म्हण, राज. राजू, हम पे रहम कीजिए राजा जी, हमें जिंदा यहाँ से जाने दीजिए राजा जी. आमच्या स्वराज्याकडे वाकड्या नजरेनं बघताना हा विचार करायला हवा होता कारतलब खान. भूल हो गई राजा जी, भूल हो गई, हमें दम से जाने दीजिए. दोबारा ऐसी गलती नहीं करेंगे राजा जी, हमें जाने दीजिए. शरण आलेल्याला मरण नाही, हे आमचे संस्कार आहेत. आपके पास जो भी रसद, खजाना, गोला बारूद है वो बतौर नजराना पेश कीजिए और दोबारा हमारे मुल्क में घुसने की कोशिश मत कीजिए. राजपर तानाजीराव यांच्याकडून इतकी खंडणी वसूल करा, इतकी खंडणी वसूल करा की मागच्या 6 मासात मावळात यांनी जितकी गावं जाळली त्याची आणि शेतकऱ्यांची नुकसान भरपाई झालीच पाहिजे. नुकसान भरपाई झाली तरच यांना सोडून द्या. लानत है कारतलब खान, लानत है. आपके पास इतना सब कुछ था, फिर भी हार कर चले आए. कुछ बोलते क्यों नहीं? गुस्ताखी माफ हुजूर, लेकिन मैंने इनको कहा था पहाड़ों से जाना खतरों से खाली नहीं है. शिवाजी और उसके लोग, उन लोगों के लिए सह्याद्री का जंगल ही उनकी ताकत है. वहां जाओगे तो वापस नहीं आओगे. वो मरहट्ठे मैदान में उतरते हैं तो जीतने के लिए ही उतरते हैं. कहां से भी, किधर से भी आ सकते हैं. माफ करना हुजूर, लेकिन हमें तो डर है कि शिवाजी कहीं यहां ना आ जाए. क्या हुआ? कुछ नहीं हुजूर, हवा है. मुझे लगा सिवा है. तगलिया. मुजरादानी त्या कारतब्याला जिवंत सोडल्यानं खान लई घाबरलाय बघा. अक्षी हवा जरी आली तरी तुम्हीच हाय अशी धास्ती बसली आहे त्याला.
संधीची वाट पाहत होतो. एकदा का शत्रू खचला की त्याला मुळापासून उखडून टाकणं सोपं जातं. याच संधीचा पुरेपूर फायदा घेत आपण उद्या मध्यरात्री लाल महालात घुसायचं आणि खानाला कापायचं. तुम्ही मुख्य प्रवेशद्वार सांभाळा आणि गनिम उठलाच तर इशारत करा. आम्ही आत खानाकडे बघू. आता पुरे झालं बुद्धिबळ. आता रक्ताची रंगपंचमी. हर हर महादेव. नामदार खान, पहले सख्त करो. हाँ, सिवा को उसके लोगों के सर कलम करके जवाब में भेज दो. अरे बताओ कौन है? या अल्लाह, ये दुश्मन कहाँ से आया? अरे कौन है उधर? कौन है तू? अरे रुद्राच्या तांडवाला, झंझावाती वादळाला आणि सह्याद्रीच्या वाघाला सांगायची गरज नसते की तो कोण आहे. शिवाजी. स्वतःच्या मृत्यूची ओळख पटली म्हणायची तुला. तूच न तो शाहिस्ते खान. हम ही है मिर्जा आमिर उल उमरा, हैबतजंग नवाब शाइस्त खान अबू तालिब, आलमगीर औरंगजेब के मामूजान. औरंगजेबाच्या कृपेनं मस्तावलेला रान रेडा. आम्ही तुला चांगलंच ओळखतो. माझ्या आया बहिणींची आबरू लुटणारा तू. या रयतेला छळणारा तू. या घोर गरिबांची पिकं उद्ध्वस्त करणारा तू. देवळातल्या मूर्ती फोडणारा तू. धर्मभ्रष्ट करणारा तू. मुझे मत मारो, मुझे मत मारो. मुझे बता. शिवाजी महाराजांनी लाल महालात प्रवेश केला. हर हर महादेव. हर हर महादेव. ध्यानात ठेवा स्वराज्याच्या लेकरांनो, जो स्व विसरतो त्याला परकेपणा गिळून टाकतो. लाल महालात शत्रू शिरला कारण त्याला वाटलं ही भूमी त्याच्या तलवारीसाठी खुली आहे. पण त्याला काय ठाऊक होतं, ही फक्त पुण्यनगरी नव्हे, ही स्वराज्याची नगरी आहे. स्वभूमी म्हणजे केवळ माती नव्हे, ती आई असते. स्वभाषा म्हणजे केवळ शब्द नव्हे, तो आत्मा असतो. जर आपणच आपल्या भाषेचा, आपल्या संस्कृतीचा तिरस्कार करू लागलो तर परके त्यावर हक्क सांगतील आणि आपली ओळखच पुसून टाकतील. म्हणूनच माझं तुम्हा सर्वांना आवाहन आहे, स्व जपा, स्वाभिमान राखा, स्वसंस्कृतीची मशाल विझू देऊ नका. आम्ही तलवारी उचलून जे स्वराज्य मिळवलं ते तुम्ही मिटवून टाकू नका.
ही भूमी अनेकांच्या बलिदानानं पावन झाली आहे आणि आपल्या मातृभाषेचा प्रत्येक शब्द हा त्या हुतात्म्यांचं प्रतीक आहे. माझ्या लेकरांनो, त्याचं संरक्षण करा, त्याचा सन्मान करा. जय भवानी.